लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. विक्रम म्हणत असतात, काय ह्या नंदिनीने तुला बोलायला सांगितलेलं असतं? दीपकला म्हणतात. त्यावरच रम्या म्हणत असते, हो, माझी आई मेंटली स्ट्रॉंग आहे म्हणून ती सगळं सहन करू शकते. त्यावरच मंजू म्हणत असते, अगं दिनी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि माझ्या वसुताईला खोटं पाडण्यासाठी एवढ्या खर्चा थराला जाऊ शकतेस का तू? त्यावरच कव्या म्हणत असते, एक मिनिट, माझ्या नंदिनीताईवर हे असले आरोप अजिबातच करायचे नाहीयेत आणि ज्या पद्धतीने ह्या वसवात्या नेहमी वागतायत ना, त्याचं काय, त्याच्याबद्दल सुद्धा थोडासा तुम्ही विचार करायला हवा ना. त्यावरच आता इथे रम्या म्हणत असते, मला तर असं वाटतंय की आत्ता सुद्धा आणि आणखी सुद्धा ह्या नंदिनीचं ह्या दीपक बरोबर काहीतरी लफडं सुरू आहे. असंच म्हणता क्षणी सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो, कारण रम्याच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट झालेली असते. सगळ्यांना धक्का आणि सगळेजण शॉकमध्ये बसलेले असतात. त्यावरच रम्या म्हणत असते, का नसावं, मला तर ह्या सगळ्या गोष्टी याच पद्धतीने वाटत आहे. त्यावरच मानिनी आता पेटून उठलेली असते. जरा शब्द सांभाळून वापर, तू असं कसे आरोप करू शकतेस आणि बोलताना जरा जिभेला तुझ्या हाडबीड आहे की नाही असं बोलण्याची तुझी हिंमत तरी कशी होते? त्यावरच कव्या म्हणत असते, माझ्या नंदिनीताईवर असले आरोप करायचेच नाहीयेत. त्यावरच रम्या म्हणत असते, का आणि कशामुळे नाही करायचं? तुझी नंदिनीताई काय धुतल्या तांदळासारखी थोडी नाही असं म्हणूनच यांच्यामध्ये वाद सुरू असतात. त्यावरच मानिनीचे हे वाक्य आणि त्यानंतर विक्रम म्हणत असतात, एक मिनिट, हे सगळं काय चाललेलं आहे? आणि त्याचबरोबर आपण नंदिनीला एक चान्स दिला होता ना, पण त्याचं काय झालेलं आहे? त्याच्या बदल्यात तिनं पुरावे तरी आणून सादर केले का? नाही केले ना. आणि आत्ता हा मुलगा आहे तो सांगतोय की आत्ता इथे तिनंच ह्या सगळ्या गोष्टी करायला सांगितल्या होत्या आणि ते सुद्धा वसुताईच्या विरोधामध्ये. मग हिच्यावर का आणि कशामुळे विश्वास ठेवायचा मानिनी? आता जेव्हा म्हणत असतो, हो बाबा, कारण तिच्यावर विश्वास ठेवायलाच हवा, कारण नंदिनी कधी आतापर्यंत खोटं बोलत नाही आणि खोटं बोलणारही नाही याची खात्री आहे आम्हा सगळ्यांना. जी मुलगी प्रत्येकाचा विचार करते, जी मुलगी प्रत्येकाचा विश्वास तिने कमवलेला आहे, ती मुलगी असे बिनपुडाचे आरोप कधीच करू शकत नाही. त्यामुळे माझा तो सगळ्यात जास्त नंदिनीवर विश्वास आहे. आणि लगेचच तो दीपकची कॉलर पकडतो आणि म्हणत असतो, सांग, बोल, तुला कोणी सांगितलं हे सगळं काही बोलायला? तुझी हिंमत कशी झाली या सगळ्या काही गोष्टी बोलण्याची? त्यावरच आता इथे जीवाला थांबवते. ती म्हणत असते, त्यावर नंदिनी सुद्धा सांगत असते, प्लीज जीवा शांत व्हा, त्याला मारून हाणून काही होणार नाही, प्लीज शांत व्हा. पण जीवा म्हणत असतो, नाही, याला चांगला बेदम मारला ना तर हा पोपटासारखा नक्कीच बोलेल. त्यावर पार्थ सुद्धा पेटून उठलेला असतो. तो सुद्धा म्हणत असतो, नाही, ह्याला ना जेलचीच हवा खायला द्यायला पाहिजे. जीवा तर बोल म्हणत असतो, बोल, तुला हे सगळं कोणी आणि का करायला सांगितलेलं हे बोल म्हणतोय ना तुला, बोल. त्यावरच मानिनी इथे जीवाला थांबवते. ती म्हणत असते, जीवा प्लीज जरा शांत हो, प्लीज, ह्या गोष्टी अजिबातच अशा करू नकोस, प्लीज जरा शांत हो. त्यावरच आता नंदिनी म्हणत असते, एक मिनिट जीवा, एक मिनिट, मी बोलते त्याच्याशी. असं म्हणूनच आता ती दीपक समोर जाऊन उभी राहते आणि म्हणते, दीपक, असं का करतोयस तू? का उगाचच नाही त्या गोष्टी बोलतोयस? अरे, मी कधी तुला असं माझ्या बाजूने साक्ष दे आणि मी कधी तुला असं डील केलेलं आहे? हे बघ दीपक, प्लीज, खऱ्या गोष्टीवरचा लोकांचा विश्वास उडेल असं काहीही वागू नकोस, प्लीज. तू मला म्हटला ना की त्या दिवशी जे काही झालं होतं ते मी सगळं काही सांगेल आणि वसवात्यानेच इथे माझ्या मदतीने तुम्हाला लग्नातून किडनॅप केलं होतं आणि हे सगळं तू मला तिथे बोललायस आणि म्हणून तर मी तुला सोडवलंय ना. मग तू असं का बोललायस? आणि तू ही गोष्ट बोललायस की मी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा फक्त मी एकटा इथे भोगत आहे, फेडत आहे आणि त्याचबरोबर इथे वसवात्या जी आहे ती मोकाट बाहेर फिरते. तुझे ह्या सगळ्या गोष्टी बोललायस ना, मग आता का असं फिरवतोयस? प्लीज दीपक, असं करू नको, हा माझ्या अस्तित्वाचा आणि चारित्र्याचा प्रश्न आहे. त्यावरच आता दीपक म्हणत असतो, नंदिनी, असं काय करतेस? अगं, आणखी किती काय काय बोलायला लावशील मला? मी किती बोललोय त्याबद्दल, आणि प्लीज ना, नको आता मला आणखी काही बोलायला लावू. तू बोललीस ना की वसवात्याच्या विरोधात खोटी साक्ष दे, मग मी ते सगळं काही केले. मग प्लीज ना, आता माझं जरा ऐकून घे. हे बघ, मला आता हे सगळं नाही सहन होतंय आणि जे सांगितलंयस त्याच गोष्टी मी इथे बोलली ना, बोललोय मी. आणि तू बोललीस ना की वसवात्याच्या विरोधामध्ये खोटी साक्ष द्यायची. पण हे बघ, आणि तू ही गोष्ट बोललीस, जर एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल तर त्याच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे. म्हणूनच मग मी माझ्या प्रेमाच्या बाजूने खंबीरपणे उभा राहतोय ना, आणि तुझ्याच बाजूने तुला त्रास होऊ नये म्हणून मी हे सगळं करतोय ना. आणि तसं पाहायला गेलं तर मला असं वाटते की तुला सुद्धा इथे माझ्याबद्दल नक्कीच काहीतरी वाटत असेल. मग मी माझ्या प्रेमासाठी, माझ्या ह्या सगळ्या गोष्टीसाठी इथे हे सगळं करू शकत नाही का? आनंदी
नंदिनी बोल ना, मी हे सगळ्या गोष्टी इथे करू शकतो ना असं म्हणता क्षणी नंदिनीला आता अश्रू अनावर होतात. ती अक्षरशः कोलमडून पडलेली असते. तिला खूप जास्त त्रास होत असतो, रडायला येत असतं. त्यावरच आता नंदिनी पुन्हा सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणते, आई प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मला नाही माहिती हा दीपक आत्ता का आणि कशामुळे असं वागत आहे. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मला नाही माहिती. आणि त्याचबरोबर पुन्हा ती इथे ह्या दीपककडे जाते आणि ती म्हणत असते, दीपक प्लीज एवढ्या खालच्या थराला जाऊ नकोस रे. कधी काळी जर माझ्यावर प्रेम केलं असेल, कधी काळी जर मला मैत्रीण मानलं असेल, तर एवढ्या खालच्या थराला प्लीज तू जाऊ नकोस ना रे. असंच आता नंदिनी इथे बोलत असते. त्यावरच वसवात्या म्हणतात, इकडे नंदिनीने मानिनीला सांगितलं असतं, आई हा खोटं बोलतोय, त्यानेच मला सांगितलं होतं मी तिकडे जाण्याआधी वसवात्या मला भेटायला आल्या होत्या म्हणून. अगं काय बोलतेस हे तू, असं कसं बोलू शकतेस आणि नाही ते आरोप माझ्यावर का करतेस नंदिनी. अगं काय वाईट केलंय मी तुझं, माझ्या या वयाचा तरी विचार कर जरा. त्यावरच आता वसवात्या अगदीच रडायला लागलेल्या असतात आणि रडण्याचं आव्हानात असतात. हे बघ मानिनी, माझ्यावर विश्वास ठेव. ही पोरगी तुला माझ्या विरोधात भडकवत आहे. मी असं काहीही केलेलं नाहीये, माझ्यावर विश्वास ठेव. आता मानिनीचा प्रश्न असतो तो वसवात्या, आज दिवसभर तुम्ही घरामध्ये नव्हतात, कुठे गेला होता सांगाल का प्लीज. आणि त्यावरच आता इथे वसवात्या म्हणत असतात, अगं मानिनी, तुला माझ्यावर विश्वास नाहीये का. तू माझ्यावर अविश्वास दाखवतेस आणि मी दिवसभरात कुठे गेले, काय केलं, ह्या गोष्टी तुला जाणून घ्यायच्यात का. तर मग ऐक, अगं मी माझ्या गुडघ्यांची ट्रीटमेंट चालू आहे म्हणून हॉस्पिटलमध्ये गेले होते. तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाहीये का. रम्या जाग जरा, ते डॉक्टरांकडे फाईल आहे ती घेऊन ये. त्यावरच काव्या म्हणत असते, अच्छा म्हणजे रिपोर्ट सुद्धा बनवले, फाईल सुद्धा बनवून आणलेली आहे. आता बोला ना, ह्या गोष्टीवरती तुम्ही काय बोलणार आहात. पण वसवात्या म्हणत असते, आहे माझ्याकडे पुरावा आहे. रम्या गेली माझ्याकडेचा जो पुरावा आहे तो आणायला. पण मानिनी, मला तुझ्याकडून ही अपेक्षा अजिबातच नव्हती. तू असं करशील ह्या गोष्टी मला अजिबातच मान्य नव्हत्या. इकडे मात्र वसवात्या म्हणत असते, हो हे सगळं तुम्हीच करू शकता. तुमच्या मनात एक आणि ओठावर एक असतं, ह्या तुम्ही एक नंबरच्या आतल्या गाठीच्या आहात. त्यावरच वसवात्या म्हणत असते, अगं मला का बोलतेस हे सगळं तुझ्या बहिणीने केलेलं आहे आणि ती माझ्यावरती आरोप करत आहे. त्यावरच आता काव्या म्हणत असते, हे सगळं फक्त तुम्ही म्हणत आहात, तुमच्यावरती कोणाचाही विश्वास नाही, एकटे विक्रम काका सोडले तर. त्यावरच आता वसवात्या म्हणत असते, हो आता एकदा का तो हॉस्पिटलमधला पुरावा बघितलास ना, मग तुझ्या लक्षात येईल मी गुडघ्याची ट्रीटमेंट चालू आहे म्हणूनच मी तिकडे गेले होते. पण काव्या मात्र तिचं काहीच ऐकून घेत नसते. स्वात्याने मात्र विक्रम काकाला अगदीच घोळात घेतलेलं असतं. त्या म्हणत असतात, ही मुलगी मुद्दाम माझ्या भावामध्ये आणि माझ्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करते. घरामध्ये आल्यापासून चांगलं वागलेले आहे, पण हा राखीचा धागा आहे. माझ्या भावावरचा विश्वास आणि त्याचा माझ्यावरची विश्वास एवढा सहजासहजी तुटू शकत नाही. त्यावरच विक्रम हातात असलेल्या राखीकडे पाहतात आणि त्यांना ते आठवत असतं जेव्हा त्यांनी म्हटलेलं असतं की काय देऊ ताई तुला ओवाळणी. त्यावरच वसवात्या म्हटलेलं असतात की काही नको, फक्त माझ्यावरचा जो विश्वास आहे तो कधीच डगमगू देऊ नको, तो असाच कायम ठेव. असंच आता वसवात्या म्हणलेले असतात आणि त्यामुळे विक्रम काकांनी आता जो काही त्यांच्यावर विश्वास दाखवलेला असतो तीच एक त्यांना राखीची भेट असते. असंच ती नेहमीच इथे विक्रमला जाणीव करून देत असते त्या बोलण्यामधून. आता रम्या तेवढ्यातच डॉक्टरांकडे गेलेली जी फाईल असते ती फाईल घेऊन आलेली असते आणि रम्या म्हणत असते, हे बघ ही फाईल आहे आणि मी तू नसेल तुला विश्वास तर तू चेक कर बघ, मी डॉक्टरांकडेच गेले होते आणि मी तिथेच होते. अजूनही माझ्याकडे पुरावा आहे, पण ह्या नंदिनीकडे काय पुरावा आहे, किंवा हा दीपक खरं बोलते खोटं बोलतोय ह्याच्याकडे काय पुरावा आहे, बोला ना सांगा. माझ्याकडे तरी इथे पुरावा आहे. असंच आता वसवात्याने चांगलंच धरलेलं असतं. तिने जो फाईल मधला पुरावा आहे तो सगळ्यांना दाखवलेला असतो. तो पुरावा आजचाच असतो आणि त्यावरती वेळ तारीख सगळं असतं. त्यामुळे सगळ्यांना नंदिनी वसवात्यावर विश्वास ठेवावाच लागतो. त्यावरच आता वसवात्या म्हणतेस, बघितलंस विक्रम, यामध्ये आजचीच तारीख आहे आणि पुरावा सुद्धा आजचाच आहे. हे सगळं पाहिल्यानंतर आता लगेचच इथे वसवात्या म्हणत असतात की माझ्याकडे तरी पुरावा आहे, पण ह्या मुलाकडे आहे का पुरावा. अरे मुला बोल ना बोल, असं काय करतोयस. तर इकडे लगेचच अजय आता पुन्हा जीवा त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो, नाही ह्याला जेलपेक्षा दुसरी कुठलीच हवा चांगली नाहीये. ह्याला एकदा का जेलमध्ये पाठवलं ना मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. ह्याला चांगलीच अद्दल घडवावी लागेल. असंच आता इथे जीवा त्याची कॉलर पकडून म्हणत असतो. तेवढ्यात आता विक्रम काका जे आहेत ते खूपच रागवतात आणि जोरातच ओरडतात, बास करा म्हणून. काय चाललेलं आहे हे सगळं, एक मिनिटं, आत्ताच्या आत्ता शांत बसायचं आहे. सोड त्याला जीवा, हे काही इथे कोर्ट किंवा हा काही इथे चौकात भांडणं नाही आहेत लागलेली, समजलं तुला. त्यावरच मिथून काका म्हणत असतात, पण एकदा तुम्ही त्या नंदिनीचं बिचारीचं तिचं म्हणणं तरी ऐकून घ्या, तिला बोलण्याची तरी संधी द्या. आणि त्याहूनही पेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ती असे बिनबुडाचे कोणावरही आरोप करणार नाही, ही सुद्धा गोष्ट मात्र तेवढीच महत्त्वाची आहे ना. मग तुम्ही तिच्यावरती असा अविश्वास का दाखवताय. त्यावरच आता विक्रम म्हणत असतात, नाही
नंदिनी, आज तू माझा विश्वासघात केलेला आहेस, त्याचबरोबर तू आम्हा सगळ्यांना फसवलं आहेस. तुझ्यावरती विश्वास ठेवून आम्ही खूप मोठी चूक केलेली आहे, असंच नंदिनीला ते बोलतात. नंदिनीच्या डोळ्यातून अश्रू ओघळत असतात. ती म्हणत असतात, ती म्हणते, बाबा प्लीज माझं तर ऐकून तरी घ्या ना तुम्ही, मी असं काही केलेलं नाहीये. हा दीपक खोटं बोलतोय, हे सगळं वसुहत्याने त्याला करायला सांगितलेलं आहे. वसुहत्याच्या सांगण्यावरून तो इथे करत आहे. त्यावरच ते म्हणत असतात, मग तुला दिला होता ना 24 तासाचा वेळ, एक दिवस तुझ्याकडे होता, मग काय केलेलं आहेस तू? ह्या पोरासोबत डील केलेली आहेस, त्याला जेलमधून सोडवलंयस आणि त्याच्यावर विश्वास ठेवून इथे वसुहत्याच्या विरोधामध्ये तू कान भरतेस. त्याचबरोबर वसुहत्याच्या विरोधात तू सगळं काही बोलतेस. हे कसं शक्य आहे नंदिनी? आज तू माझ्या मनातून पूर्णतः उतरलेली आहेस. मी तुला माझी सून मानत होतो, पण ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने तू केलेल्या आहेस. असंच आता इथे विक्रम बोलत असतात. हे नंदिनी, पुरावा म्हणून कोणाला घेऊन आलीस तू? ह्या मुलाला, ह्या मुलाला मी माझ्या डोळ्यासमोर एक क्षण सुद्धा, एक सेकंड सुद्धा पाहू शकत नाही. ह्या अशा मुलाला तू इथे पुरावा घेऊन आलेली आहेस. जरा तरी लाज वाटायला पाहिजे नंदिनी तुला. तू अशा खालच्या दाराला जाऊन वागशील असं मला मुळीच वाटलं नव्हतं. आणि त्याचबरोबर इथे विक्रम खूप चिडलेले असतात. विक्रम लगेचच दीपकला म्हणत असतात, आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालतं व्हायचं, गेट लॉस्ट. असं म्हटल्यानंतर सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यावर चालता होतोस की नाही, असंच आता इथे विक्रम दीपकला बोलत असतात. सगळेजण दीपककडे पाहत असतात. नंदिनी तर खूप आशेने त्याच्याकडे पाहत असते, पण आता मात्र कोणाकडे काहीच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. आता लगेचच इथे मात्र दीपक तिथून निघून सुद्धा गेलेला असतो. इकडे काव्याला तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो की विक्रम काका ह्या पद्धतीने हे सगळं काही बोलतील म्हणून. लगेचच नंदिनी इथे विक्रम काकाकडे जाते आणि नंदिनी विक्रम काकाकडे गेल्यानंतर ती म्हणत असते, बाबा प्लीज माझं ऐकून घ्या ना, तो खोटं बोलत होता, तो खरं बोलत नव्हता, प्लीज माझं ऐकून घ्या ना. त्यावरच विक्रम म्हणत असतात, काय खरं काय खोटं ह्याची लक्ष्मण रेषा तू ओलांडलेली आहेस नंदिनी. त्यावर नंदिनी हात जोडत असते आणि त्याचबरोबर आज तू माझा विश्वासघात केलायस, त्याचबरोबर ह्या मुलाला इथे हजर केलेला आहेस आणि त्याच्या तोंडून ते सगळं ऐकल्यानंतर मला तर खूपच मोठा धक्का इथे बसलेला आहे. इकडे नंदिनीला खूप जास्त वाईट वाटत असतं. मानिनीला तर रागावर अगदीच नियंत्रण तिचं सुटलेलं असतं, कारण विक्रम आज एवढे लेवल सोडून वागल असं मानिनीला अजिबातच वाटत नसतं. कुठल्या रागापायी आणि कसला राग आहे तुझा वसुताईवर? त्या एवढ्या रागापायी इथे तू एवढ्या खालच्या दाराला जाऊन एवढी वागलेली आहेस, सिद्ध करण्यासाठी त्या मुलाला घेऊन आलेली आहेस. त्याहूनही पेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट, खूप विचार करून आणि एका झटक्यात मानिनी आणि मी तुझी सून म्हणून निवड केली होती, पण आज त्या सगळ्या गोष्टीवरती पाणी फिरलेलं आहे. खरंच आज आमची निवड चुकलेली आहे नंदिनी, आणि तुला सून म्हणून घेण्याची सुद्धा आज मला लाज वाटत आहे नंदिनी. असं म्हटल्यानंतर तर बापरे, सगळ्यांना धक्का बसलेला असतो की नंदिनीवर, जी नंदिनी सगळ्यांच्या विचाराचा, सगळ्यांच्या आदराचा, मानपानाचा इथे एवढा सगळा विचार करणारी नंदिनी, आज तिची ह्या देशमुख घराण्यांची सून म्हणून घेण्याची विक्रमला लाज वाटते. इकडे नंदिनी हात जोडत असते आणि म्हणत असते, बाबा प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी असं काहीच नाही केलेलं, प्लीज बाबा. त्यावरच मानिनी आता नंदिनीच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहते आणि मानिनी म्हणत असते, नंदिनी शांत हो, कोणापुढे बोलतेस तू हे, कोणापुढे? अगं त्यांच्यापुढे तू आता कितीही काही जरी बोललीस, कितीही तू आडेवेडे घेतलेस, हात जोडलेस, विनवण्या केल्यास, अश्रू गाळलेस, तरी कोणाला काही फरक पडणार नाही. कारण ते एवढे बहिणीच्या प्रेमात आंधळे झाले की त्यांना दुसरी बाजू बघूनच घ्यायची नाहीये, दुसरी बाजू ऐकूनच घ्यायची नाहीये. आणि काय हो तुम्ही हे सगळं काही बोलताय, तुम्हाला नंदिनीची सून म्हणून घेण्यासाठी लाज वाटते? काय बोलताय तुम्ही हे? आणि तुम्ही एका बाजूने विचार करताय. त्यावरच विक्रम म्हणत असतात, हे बघ मानिनी, तू असा कसा विचार करू शकतेस? आणि मी तिला सुद्धा दिला होता ना 24 तासाचा वेळ, मग कुठले पुरावे घेऊन आली ती? नाही ना पुरावे आणले. आणि काय ग मानिनी, तुझा वसुहत्यावरचा, वसुताईवरचा एवढा विश्वास कधीपासून? तेव्हाच इथे मानिनी म्हणते, हो तेव्हापासून, जेव्हापासून त्यांनी ह्या लग्नाला विरोध केला होता, जेव्हापासून माझ्या या दोन्ही सुना या घरामध्ये आल्या आणि त्यांचा प्रत्येक क्षणाला अपमान केला गेला. नंदिनीचा एवढा अपमान केला गेला, तिला घालून पाडून बोललं, तिच्या चारित्र्यावर संशय घेतला, तिच्या आईबाबांवरून टोमणे मारले. पण हीच नंदिनी आत्तापर्यंत एकही गोष्ट उलट उत्तर न देणारी, वसुहत्याचा प्रत्येक क्षणाला इथे आदर करणारी नंदिनी, आज तुम्हाला तिची लाज वाटते? आज मग मला एक गोष्ट सांग,
तुला एवढा वसुवात्याचा राग का आहे? मला वसुवात्याचा राग नाहीये, मला वसुताईचा राग नाहीये विक्रम, पण मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय की तुम्ही कधीपासून एकाच गोष्टीने एकाच बाजूने विचार करायला लागलात. मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय. त्यावरच विक्रम म्हणतात, तुला असं का वाटतंय? मी तिला सुद्धा एक संधी दिली ना पुरावे शोधण्यासाठी. त्यावरच आता मानिनी म्हणते, पुरावे? अहो काय पुराव्याला घेऊन बसलाय तुम्ही? कसले पुरावे आणि कसलं काय? विश्वास नावाची नात्यामध्ये चीज काही असते की नाही? नात्यात विश्वास असायला पाहिजे. अविश्वास दाखवण्यासाठी किंवा विश्वास ठेवण्यासाठी नात्यात पुराव्यांची काय गरज हवी आहे विक्रम? आणि मला हे आज तुमचं रूप वेगळंच दिसतंय, पण मला एक गोष्ट कळत नाही मानिनी, तू कधीपासून असा विचार करायला लागलीस? तू कधीपासून ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने बोलायला लागलीस? तेव्हा मानिनी म्हणते, जेव्हापासून तुम्ही एकाच गोष्टीने आणि एकाच बाजूने विचार करायला लागलात ना, तेव्हापासून मी ह्या बाजूने विचार करायला लागले. आणि हे बघ नंदिनी, कुणी तुझ्या पाठीशी खंबीरपणे असो किंवा नसो, ही सासू, ही आई तुझ्या पाठीशी खंबीरपणे असणार आहे. तुला समजलं? आणि त्याचबरोबर ह्यांच्या डोळ्यावर बहिणीच्या प्रेमाची आंधळी पट्टी आहे आणि त्यामुळे ह्यांना आता काहीही दिसणार नाही. असंच आता इथे मानिनी बोललेली असते. आता मात्र इकडे ह्यांचे भांडणं सुरू असतात. त्यासमोर चांगलाच काव्याने फणा काढलेला असतो. ती म्हणत असते, हे सगळं तुमच्यामुळे झाले. समजतंय का तुम्हाला? हे सगळं त्या तुमच्या घाणेरड्या प्लॅनमुळे झाले. आमच्या चौघांच्या आयुष्याची वाट लागलेली आहे. डोक्याला फेट्या लावून माझ्या पायावर डोकं ठेवणारे ते माझे बाबा, माझ्या ताईच्या चारित्र्यावर संशय घेणारे ते गावातील लोक, त्याचबरोबर अनोळखी असलेले काव्या आणि त्यासोबत पार्थ हे लग्नगाठीत बांधले गेले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काही स्वप्न माझ्या ताईंनी बघितले होते. ते स्वप्नांचा इथे एक गुंडा करून, एक गोळा करून पुढचं आयुष्य जीवाबरोबर घालवणारे ती माझी ताई. हे सगळं कुणामुळे झालेलं आहे? मानिनी काकूच्या कपाळावरती पडलेली कोच, हे सगळं कुणामुळे झालेलं आहे? हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. आज तुम्ही आमच्या चौघांच्या आयुष्याचं वाटोळं केलेलं आहे वसुआत्या. तुमच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. समजतंय तुम्हाला? असंच काव्या वसुआत्या समोर बोलत असते. तुमच्या ताईच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवताना अख्खं गाव होतं आणि हे सगळं काही ऐकावं लागलेलं आहे आम्हाला, आमच्या पूर्ण मोहिते फॅमिलीला. समजलं तुम्हाला? तुम्ही नासवलंय हे सगळं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घडून आणलेल्या आहेत. अहो आत्याबाई, बास करा हो, बास करा. हा सगळा कांगावा करणं बास करा, आता बास करा. असंच काव्या ओरडत असते वसुआत्यावर. तेवढ्यातच आता रम्या मध्येच पडत असते आणि मध्ये येऊनच ती म्हणत असते, काव्या काय चाललंय हे? माझ्या आईच्या अंगावर ओरडण्याची हिंमत कशी झाली ग तुझी? कोण समजतेस? कोण तू स्वतःला? माझ्या आईपासून 4 पावलं लांबच राहायचं. समजलं तुला? माझ्या आईच्या जवळ सुद्धा जायचं नाही आणि तुला तिच्यावर ओरडण्याचा हक्क हा कोणी दिला? काय समजतेस काय तू स्वतःला? असंच आता इथे रम्या बोलत असते. हे सगळं काही होतंय ना, हे सगळं फक्त तुझ्या बहिणीमुळे होतंय. समजलं? ह्या सगळ्या गोष्टीला तुझी बहीण जबाबदार आहे आणि तू दुसऱ्यावरती काय राग काढतेस ग? तुझ्या स्वतःच्या बहिणीचा राग तू दुसऱ्यावरती काढू नकोस. पण आता बघ मी तुझ्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर काय करते ते. हे बघ, आत्ताच्या आत्ता तुझ्या डोळ्यांसमोर तुझ्या या बहिणीला घराबाहेर काढते की नाही बघ. आणि तसंही तिला दिलेले 24 तास एव्हाना कधीच संपलेले आहे. समजलं? 24 तास उलटून गेले. तिला दिलेली वेळ संपली. त्यामुळे तिने आत्ताच्या आत्ता हे घर सोडायचंय. या घरातून कायमचं निघून जायचं आहे. तिची या घरामध्ये राहण्याची लायकी सुद्धा नाहीये, कारण ती कुठलेच पुरावे ते सादर करू शकलेली नाही. समजलं तुला? हे सगळं ऐकताना आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. ही रम्या आता काय करणार आहे? हिनं तर ऑलरेडीच आता हिची बॅग भरून आणलेली आहे आणि ही रम्या अशा पद्धतीने वागत आहे. त्यामुळे आता सगळ्यांना खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच खूपच सुंदर असा एपिसोड झालेला आहे. आता मात्र नंदिनीच्या पाठीमागे कोण उभं राहतंय, नात्यामध्ये काय टर्न ट्विस्ट येतात, हे पाहणं खूपच रंजक असणार आहे. ते पाहायचं असेल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इकडे मात्र विक्रम म्हणत असतात नंदिनीला, बघ नंदिनी, तुला एक चान्स दिला होता. तू माझ्या बहिणीच्या विरोधात गेलीस. तुला एक चान्स दिला होता. 24 तास दिले होते, पण त्या 24 तासात तू कसलाच पुरावा इथे शोधून आणला नाहीयेस आणि माझ्या ताईला इथे खोटं पाडलेलं आहेस आणि तिच्या विरोधामध्ये एवढं सगळं काही तू कटकारस्थान केलेलं आहेस. त्यावरच नंदिनी म्हणत असते, नाही हो बाबा. त्यावरच आता विक्रम म्हणत असतात, 1 मिनिट, मला बाबा म्हणायचं नाहीये.
आजपासून मी तुझा बाबा नाहीये आणि तू माझी मुलगी नाहीयेस असं म्हणूनच आता विक्रमने तिथून पळ काढलेला असतो. ते तिथून निघून गेलेले असतात. मानिनी त्यांना समजावत असते. इकडे मात्र नंदिनी रडत असते. काव्या जीवा पार्थीला समजावण्यासाठी आधार देण्यासाठी काम करत असतात. इकडे काव्या पार्थ सोबत बसलेली असते आणि ती म्हणत असते, आत्तापर्यंत माझ्या नंदिनी ताईंने कधी खोटं बोलली नाही आणि तिने सगळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एवढी धडपड केली आणि आज तिच्याच बाबतीत एवढ्या सगळ्या गोष्टी होत आहेत हे मला अजिबातच सहन होत नाही. पार्थ, आपण नंदिनीताईसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यासोबतही तिच्यावर झालेले आरोप आपण खोडून काढलेच पाहिजे. इकडे मात्र नंदिनी तिच्या खोलीमध्ये असते आणि ती विचार करत असते, एवढं सगळं वसवात्याने कधी केलं? एवढा सगळा मी आणलेला पुरावा वसवात्याने कधी खोटा पाडला आणि कधी खोडून काढला? त्याचबरोबर दीपकशी हात मिळवणी कधी केली? ह्या सगळ्या गोष्टी नंदिनी बोलत असते आणि रडत असते. तेवढ्यातच आता इथे वसवात्या आणि त्याचसोबत इथे रम्या आलेली असते. त्या दोघी तिथे आल्याबरोबरच लगेचच वसवात्या म्हणत असतात, कधी काय कसं केव्हा हे सगळं मी सांगते ना. आणि तेव्हाच त्यांनी दीपकला त्यांच्या बाजूने कसं बोलतं केलं ह्या गोष्टी त्या आता नंदिनीला इथे सांगायला सुरुवात करत असतात. त्या प्रेक्षकांनो, नंदिनी पुन्हा नवीन काही पुरावा घेऊन येईल का? त्याचबरोबर वसवात्या आणि हे रम्याचं बोलणं इथे बोलत असताना ह्या तिघी आणखी इथे जीवा वगैरे कोणी येईल का? त्यासोबत सगळ्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की दीपकला आता तर जामीन झालेला असतो, पण दीपक कुठली चूक करेल का किंवा जीवा आणि पार्थच्या हाती लागेल का? काव्या ह्या सगळ्या गोष्टीबद्दल काय करेल, काय वाटते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढील नेक्स्ट रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.